म्हणजे हारळी शेंडा चालता बोलता कुठं शेळीवाणी ओढू शकतो आपण, आहे का नाही? त्याचप्रमाणे शमीपत्र कुठेही भेटू शकतं बघा महाराज. मग हे तुम्हाला कुठं व्हायचंय? शिवलिंगावरती व्हायचंय, हाय की नाही बघा महाराज. मग शिवलिंगावरती वाहत असताना आजच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र व्हायला विसरायचं का? एक बेलपत्र जर तुम्ही वाहिलं तर 3 जन्माचे दोष घालवतं. बेलाला किती पानं असतात? 3 पानं असतात, आहे का नाही? माझ्या शंकराला आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, पान, आवडते बेलाचे टाळी वाजवा बरं. महादेवाला काय आवडतं? बेलाचं पान आवडतं. ती एक बेलाचं पान काय करतं? एका जन्माचे दोष घालवतं. मग किती बेलपत्र व्हायची तुम्हाला? काही काहींची इच्छा असते महाराज, ऐक नाही, शिवरात्र असेल, सोमवार असेल, काही काही नवस करतात, महादेवा तुला मी 108 बेलपत्र वाहतो. आजच्या दिवशी बाबा खूप लोक पाण्यावर बेलाच्या झाडावरती तुटून पडतात. झाडाला पान सगळं ठेवत नाही. मग काही काहीची इच्छा आहे, बेलपत्र जर नसेल तर काय करायचं? अगोदर वाहिलेले बेलपत्र घ्यायचं, ते पाण्यामध्ये बुडवायचं. पाणी म्हणजे साक्षात काय आहे? विष्णू आहे का नाही? मग पाणी म्हणजे काय? साक्षात विष्णू भगवान आहे बघा महाराज. मग ते पाणी मध्ये बुडवल्याच्या नंतर त्या बेलपत्रावरती राम 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 लिहायचंय 3 पानावरती. ते बेलपत्र कसं व्हायचंय? सुईचं का उलट? उलट व्हायचंय. असं केल्याच्या नंतर 108 पुण्य पान व्हायचं तुम्हाला काय भेटते? पुण्य मिळतं बघा महाराज, हाय का नाही? मग बेलपत्र व्हायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे विठ्ठल मग बेलपत्र व्हायला पाहिजे बघा महाराज. का तर भगवान शंकर कसा आहे? साधा बेल फुलाने प्रसन्न होणारा देवी, भोळा देवी बघा महाराज. शिव भोळा चक्रवर्ती. मग नाथ बाबा म्हणतात भगवान शंकर कसे देवे? भोळा देवे. खरं देव असतील का हो भोळा? नाथ बाबा विष्णू भक्त असून सुद्धा शिव भक्ती बद्दल कसे सांगतात? खरंच भोळा देवे का? मला सांगा बरं. नाथ बाबा ही विष्णू भक्त आहे, भगवान विठोबाची भक्त आहे का नाही? मग नाथ बाबा शिव भक्ती बद्दल कसे सांगतात? तर ऐका. नाथ बाबांच्या घरी नाथ बाबा देवाची सेवा करत नवल नाही, तर नाथ बाबाची सेवा पाहून, त्यांची भक्ती पाहून भगवान परमात्मा त्यांच्या घरी किती वर्ष काम केलं? 36 द्वारकेची मूर्त एक नाता गरी, पाणी वाहे हारी कावडीने पाणी वाया देवता. रामने देवा दत्ता चोपदारी करीत असे. चोपदारी करायला कोण होतं? दत्त भगवान होते. श्रीखंड्या चंदन उघडून करी, वस्त्र गंगा तिरी धुत असे. कपडे धुवायला देव होता बघा महाराज. याचा अर्थ काय होतो? नाथ बाबाने देवाला काय केलं? जिंकलं होतं. नाथ बाबा भगवान परमात्म्याची भक्ती करतात नवल नाही, नाथांची भक्ती पाहून, त्यांची सेवा पाहून नाही, नाथांची सेवा पाहून, त्यांची भक्ती पाहून भगवान परमात्मा त्यांच्या घरी किती वर्ष काम केलं? 36 वर्ष काम केलं. मग आपल्यालाही आपली अशी सेवा असली पाहिजे, आपली अशी भक्ती असली पाहिजे. आपण मंदिर जातो यात नवल नाही महाराज, आपला देव आपल्या घरी आला पाहिजे, अशी भक्ती असली पाहिजे. सावता महाराज कधीच मंदिरात गेले नाही महाराज, उलट विठोबा त्यांच्या माळ्यामध्ये यायचा. त्याचप्रमाणे अशी एक भक्त होऊन गेली भगवान कृष्ण परमात्म्याची, जिने भगवान परमात्म्याचं भजन केले येत नवल नाही महाराज. भगवान कृष्णाची बासुरी तिचं भजन करायची.
काय भक्ती असलो तिचं, तिच्यामुळं भक्ती साऱ्या जगाला कळाली. एवढी भक्ती होती, एवढी भक्ती होती, तिच्यामुळं प्रेम भगवंतावरती असलं प्रेम जगाला कळलं बघा महाराज. अशी 2 अक्षर नाव आहे महाराज तिचं. काय नाव आहे तिचं? राधा. राधा हरी राधा राधा करी वाच रे. कृष्ण जन्मधारी बावरे, राधा राधा करे वासरे. कृष्ण जन्मधारी बावरे, राधा राधा करे वासरे. कृष्ण जन्मधारी बावरे, राधा राधा करे वासरे. कृष्ण जन्मधारी बावरे. राधा राधा करी बासरी आहे का नाही. भगवान परमात्म्याची बासरी राधेचं भजन करायची. राधेची भक्तीची काय पराकाष्ठा आहे बघा महाराज. मी तुम्हाला का सांगितलं आपली भक्ती अशी असली पाहिजे, आपला सेवा अशी असली पाहिजे की ते भगवान परमात्म्याने आपलं भजन केलं पाहिजे. मग नाथ बाबा शिवभक्त विष्णू भक्त असून सुद्धा शिवभक्तीबद्दल भगवान शंकराचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट करतात. कसं प्रगट करतात? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शिव बोला चक्रवर्ती, शिव बोला चक्रवर्ती. पाय याचे पाय माझे चित्ती, पाय याचे पाय याचे पाय माझे चित्ती, माझे चित्ती. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. नाथ बाबा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात शिवभोळा चक्रवर्ती. सगळ्या देवांमध्ये महादेव कसा देव आहे म्हटले? भोळा महादेव आहे म्हटले. आता शिव शब्दाचा अर्थ 4 होतात महाराज. ऐका, शिव शिव म्हणजे स्पर्श करणे. लहान मुलं खेळतात बघा शिमला पाणी. शिव म्हणजे स्पर्श करणे. शिव शब्दाचा दुसरा अर्थ होतो ही खळवाडीची आहे शिव, तळेगावचं आहे हद्द रेषा बॉर्डर बघा महाराज. हा, शिव शब्दाचा तिसरा अर्थ होतो शर्ट फाटला नीट. शिव शिव म्हणजे जॉईंट करणे. आणि शिव शब्दाचा चौथा अर्थ होतो आपण आहे जीव आणि ते आहे शिव. शिव म्हणजे साक्षात परब्रह्म. आणि त्यांचा भोळा कसा, त्यांचा स्वभाव कसा सांगितलाय? भोळा. शिव भोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती त्यांचं सामर्थ्य आहे बघा महाराज. मग मला सांगा, भगवान शंकर सगळ्या देवांमध्ये भोळा देव आहे. खरंच भोळे असतील का माऊली महाराज? तुका म्हणे बोला जिंकू जाणे करी काळा, जिंकू जाणे करी काळा, जिंकू जाणे करी काळा. तुका म्हणे बोला जिंकू जाणे करी काळा, जिंकू जाणे करी काळा, जिंकू जाणे करी काळा. तुका म्हणे बोला जिंकू जाणे करी काळा, जिंकू जाणे करी काळा.
जिंकू जाणे कडे कळा. मला सांगा खरंच भोळे असतील का हो महादेव? तीन देवाकडे तीन काय मिळवलं दादा, उत्पत्ती स्थिती आणि लय. ब्रह्मदेव काय करतं? निर्माण करतं. विष्णू जगवतं. आणि उचलायचं काम कोणाकडे? महादेवाकडे. मग ज्याच्याकडे डिलीट करायचं बटन आहे तो भोळा आहे का? खपाखप माणसं उचलतं. खरंच भोळा आहे का महादेव? बघा महाराज विठाल भोळा सांगितला, पण कसा भोळा? तुका म्हणे भोळा जिंकू जाणे भक्तासाठी भोळा आहे. कैलासीचा देव भोळा, चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज आहे का नाही? भोळा आहे म्हटले. आता काय झालं माहिती का? माणसं भोळे कमी पण गाभोळी जास्त झाली. गाभोळी म्हणजे अर्धा पिकलेला ना अर्धा कच्चा. म्हणजे जास्त ज्ञानी असलेले ते तरी परवडतात, अति मूर्ख तरी ते परवडतात, आणि मधले जे असते ना महाराज गाभोळी माणसं. म्हणजे बघा आता मला गायनातलं काहीच येत नाही, मला येत नाही, तुम्हाला येत असेल बघा महाराज. मग खालून बसून काय म्हणायचं? थोडंसं वर, अजून थोडंसं वर, का मारायचे का भजनी एवढं वर म्हणून? एखाद्याला पक्वादात नसून येत बघा महाराज. आता मला नाही येत पक्वादात. पक्वात वाजू वाजू पत्यांचा घाम निघाला, पण तरी पण असं झटके द्यायचे बघा महाराज. याला गाभोळी माणसं म्हणतात. लय विचित्र गाभोळी माणसं हो. भोळे नाही राहिले माणसं, गाभोळी झाली. ताटाच्या कडानं पाणी का फिरवायचं? मुंग्या यात येऊ नये म्हणून. आता काय सांगावं त्यांना बघा महाराज. कधी काय प्रश्न कधी काही सांगू शकत नाही. दोन दारुडे एकत्र आले. एकत्र आल्याच्या नंतर म्हटले हरिपाठ चालू असेल तर 100 वारकऱ्यांपैकी एक जरी माणूस दारू पिऊन आला तो 100 वारकऱ्याचा काय करतो? हरिपाठ बंद करतो. आला बघा महाराज. आल्याच्या नंतर म्हटले अरे, दोघ जण असे पारावर बसले होते. म्हटले अरे दारू पिल्यावर खोकला जातो का रे? काय म्हटलं? दारू पिल्यावर खोकला जातो का रे? तो म्हटलं 100% जाणार. म्हटले कस काय? म्हटले अरे दारू मोठं माझी बायको गेली, माझं घरदार गेलं, माझी गाडी गेली. म्हटले आहे का नाही? तुझा खोकला कावर जाणार नाही? हे जाणं वेगळं आणि हे घालवणे वेगळं आहे बघा महाराज. आहे का नाही? अशी दोघ जण एक खूप टाईट झाली बघा महाराज. फुल टाईट झाली आणि एका साईडला पडले. एक जण म्हटलं अरे उद्या मी काय होणार? मुख्यमंत्री होणार. दुसऱ्यांना 60 दिवशी कानपडीत मारली. होऊ शकत नाही म्हटले. का? मी अजून राजीनामा दिला नाही. पण बिना सुद्धा राजीनामाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री होऊ. हे महाराष्ट्र बघा महाराज, काही घडू शकतं महाराष्ट्रामध्ये. माणसाने भोळं असावं पण गाभोळं नसावं, शानं असावं पण अतिशानं नसावं, आणि येडं असावं पण घालेडं नसावं. विठ्ठल हो. तसं नाथ बाबा सांगतात भगवान शिवजी कसे आहेत म्हटले? भोळे देव आहे म्हटले, भोळा देवी म्हटले. मग मला सांगा कसे भोळे महाराज? नाथ बाबा विष्णू भक्त असून सुद्धा भोळा महादेवाबद्दल कसे सांगतात? ऐका, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक शिव पुरवतो आणि दुसरं विष्णू पुरवतो. शिव पुरव म्हणजे आडवा भस्म लावणारे महादेवाचे कट्टर भक्त, आणि विष्णुपुर म्हणजे उभ्या गंधावाले भगवान विष्णूचे कट्टर भक्त. दोघांमध्ये एक अपवाद असा झाला, शिवपुरातील मुलगी विष्णुपुरामध्ये दिली. शिवपुरातली मुलगी विष्णुपुरामध्ये दिली बघा महाराज. तिचं पण लग्न कुठं जमत नव्हतं. ती दिसायला बुटकी होती बघा महाराज, उरपडे नागपुडीची होती. झालं लग्न वगैरे झालं, आणि या विष्णुपुरातल्या मुलाला सुद्धा कोणी पुरी देत? आताच्या काळामध्ये कसं पुरी भेटत नाही तसे लग्न होत नव्हतं त्याचं. झालं लग्न, इकडून तिकडून लग्न झाल्याच्या नंतर बघा काय झालं. सकाळची वेळ असायची. बरं आजीबाई मला सांगा, जुन्या काळात तुमच्यामध्ये सकाळी उठल्या बरोबर तुम्ही काय करायच्या? सारून घ्यायच्या, बरोबर आहे की नाही? जुन्या काळची पद्धत होती महाराज. आता एक बंगले वगैरे घर आता झाले, पण जुन्या काळात काय सपर असायचं. ते सपर शेणाने काय करायचं? आपल्याला सारून घ्यावं लागायचं. मग सारवायचं काम चालू होतं. सुनबाई सकाळी उठली, तिने शेण वगैरे आणलं, घर काय लागली? सारवायला लागली. आता मला सांगा घर कसं सारावं लागतं? आडवं सारावं लागतं. सासरा आला जुन्या काळचा, पहिलवान गडी होता, मिशा वगैरे ताईट होते त्याच्या चांगली अशा आला, चप्पल वगैरे घालून आला. तिने बघितलं सुनबाई काय करत होती? सारत होती. पण कसं सारत होती? आडवं सारत होती. त्याला असा राग आला, दात खायला लागला. म्हटले सुनबाई आम्ही विष्णुपुरातले आहोत. म्हटले माहिती आहे. म्हटले मामाजी. उभ्या गंधावाले? माहिती आहे. म्हटले बरोबर आहे. माझ्याकडून काही चुकलं तर सांगा. म्हटले अगं आमच्याकडे आडवा काही चालत नाही. म्हटले आडवं सारू नको. म्हटले सुनबाई म्हटली पहिल्या दिवशी जर एवढा धाक आहे, अख्खं आयुष्य जायचं कसं? म्हटले. पण सुनबाई सुद्धा शिवपुरातली होती बघा महाराज. ती सुद्धा निष्ठावंत होती. थोड्या वेळ झाला, जमत नव्हतं कसं तरी आडवणं सारणं, उभं सारणं, अर्ध शेण साडीला, अर्ध शेण सासऱ्याच्या धोत्राला. येडं वाकडं तिने साडून घेतलं. थोड्या वेळाने सासऱ्याला हातामध्ये काय घेऊन आला? मंजन घेऊन आला. दात घासायला लागला. आता दात कसे घासतात?
आडवे घासतात की नाही. मग तिला पण बळ आलं. म्हटले मामाजी तुम्ही विष्णुपुरातले. म्हटले बरोबर. तुमच्याकडे आडवा काही चलत नाही. म्हटले हो. मग दात का आडवे घासता. म्हटले उभे घासा ना. अशा मिशा होत्या, अशा खाली झाल्या. म्हणले सुनबाई आजपासून तुझं तुला माझं, तुला मी काही बोलणार नाही. मग ते दोघं जण भेद करत नाही तर आपण का बरं भेद करायचा. हरिहरा नाही भेद, हरिहरा नाही भेद, हरिहरा नाही वेद, हरिहरा नाही वेद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, वाद एकैकाचे हृदये, कोणता करे ठाई, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, एकैकाचे हृदया, गोडी साखरे जाता. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाच्या हृदय गोडी साखरेच्या. साखरेपासून गोडी बाजूला करता येईल का. नाही करता येईल. मग दोन देवाची रूपे वेगळी आहेत पण सगळ्या ठिकाणी तत्व मात्र एक आहे. तसं आपण भेद करू शकत नाही. सर्वसामान्य माणसाची दोन देवामध्ये अंतर दाखवण्याचं काम करते. भेद नाही बरं, अंतर दाखवण्याचं काम करते. भगवान शिवजी रामाचं भजन करतात आणि प्रभू राम कोणाचं भजन करतात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 भजन करे महादेव, भजन करे महादेव, भजन करी महादेव, देव भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, सदाशिव राम पूजे सदाशिव, भजन करे महादेव, श्रीराम जय राम, भजन करे महादेव, भजन करी महादेव, देव भजन करी महादेव. भजन करे महादेव, राम पूजी सदाशिव. भगवान शंकर रामाचं भजन करतात आणि राम प्रभू कोणाचं भजन करतात. भगवान शंकरचं. मला सांगा कैलासामध्ये काही भीती वगैरे आहे का. नाही. मग भगवान शिवजीचा रंग कसा आहे. कापरासारखा आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. मग कापरासारखा रंग कोणाचा आहे. भगवान शिवजीचा आहे. आणि विष्णू भगवान कुठं राहतात. सागरामध्ये राहतात. मग मुंबई ठिकाणी राहणाऱ्या माणसाचा कलर कसा असतो. गोरा असतो. आहे की नाही. जिथं हवामान दमट असतो, हवा यायला जागाच नसती, तिथले माणसं कशी असतात. गोरे असतात. पण भगवान शिवजीचा कलर कसा आहे. सावळा आहे बघा महाराज. मग राम राम भजन केल्यानंतर शंकराचा कलर कोणाला आला. भगवान विष्णूला आला. आणि विष्णूना शिव हरी शंकर नमामि शंकर भजन केल्यानं भगवान शंकरचं भजन आला. मग दोघं एकमेकाचं भजन करतात तर आपण का बरं भेद करायचा. अजिबात नाही. विठ्ठल मग असा भोळा महादेव, एवढा भोळा महादेव. किती भोळा महादेव महाराज. ऐका. महादेव सगळ्या देवांमध्ये भोळा आहे पण किती भोळा महादेव आहे. ऐका. साध्या पसाभर पाण्याने लोटाभर पाण्याने प्रसन्न होणारा देव म्हटले. काय झालं. एका गावामध्ये कथा चालू होती. शिवपुराण कथा चालू होती. मग कथा चालू असताना सर्व गाव कुठं आलं. कथा ऐकण्यासाठी आलं. कथा ऐकायला बसलं. कथा ऐकत असताना महाराजांनी सांगितलं. म्हटले महादेव असा देव आहे, असा भोळा देव आहे, असा भोळा देव आहे. म्हटले साध्या लोटाभर पाण्याने प्रसन्न होतो. म्हटले आहे का नाही. ते चोराला आला. चोराने विचार केला. अरे वा 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 चांगली गोष्ट आहे. म्हटले महादेवा आजची चोरी जर सक्सेस झाली ना म्हटली तुझ्या नावावर. म्हटली आणि चोरी करायला गेला. बघा बरं
कथा वगैरे संपली, राहुल दादा चोरी करायला गेला. चोरी करण्यासाठी जायचा, पण त्याला जिथं जिथं चोरी करायला जायचं तिथं महादेव त्याला विराट स्वरूपात दिसायचे. रात्रभर हिंडलं पण त्याला चोरी काय हाताला लागली. त्याने विचार केला, आता जर मोकळ्या हातात घरी गेलो तर घरी बायको मला हाणन म्हटले, हाकलून काढून दिले. म्हटले आता काय करायचं म्हटले. बघा महादेवाच्या मंदिरासमोर आला, महादेवाला हात जोडले. म्हटले महादेवा तुझी भक्ती कुठे म्हटले, तुझे भक्त कुठे म्हटले. काय सांगितलं म्हटले महाराजांनी, तू लोटाभर पाण्याने प्रसन्न नव्हतो. कशाचा प्रसन्न होतं रे म्हटले, काहीच नाही भेटलं म्हटले मला. असं म्हणूस तोवर पहाटे 4 वाजले होते. त्या महादेवाच्या पिंडीवरती एक म्हातारी आजी काय करत होती, पाण्याने अभिषेक करत होती. त्याने बघितलं, म्हटले अरे वा वा वा. म्हटले महादेवा काय नाही भेटलं तरी चालेल, पण हे 400 ग्रामचं लोटा का होईना चोरून घेऊन जातो घरी, बायकोच्या हवेली करतो. म्हटले आतमध्ये गेला. म्हटले म्हातारी तुझी पूजा झाली का आजी. नाही म्हटले. म्हटले मला लोटा दे ना म्हटले पाण्यासाठी. म्हटले देऊ शकत नाही. अगं म्हटले पूजा करायला देऊ शकत नाही का, हा माझ्या सुनबाईच्या हुंड्यात आलाय. म्हटले तुला कसा देऊ म्हटले, नाही देऊ शकत. म्हटले एक काम कर, तुला पूजा करायची असेल तर माझ्या हाताला हात लाव आणि पूजा कर. म्हटले घेतलं बघा महाराज, पाणी वगैरे टाकलं. पाणी वगैरे शिवलिंगावरती टाकल्याच्या नंतर आजी म्हटली आता एक काम कर, मी आरती करे, तू काय कर घंटा वाजव. त्याने जसं वर बघितलं असे उड्याच हाणायला लागला. म्हटले महादेवा खरंच भोळदेवरी. म्हटले तू, मी तुला 400 ग्रामचा का मागितला होता, लोटा मागितला होता, आणि तुम्हाला 40 किलोचा काय दिला, घंटा दिला. असा उड्या मारायला लागला, असा उड्या मारायला लागला. लय आनंद झाला बरं त्याला, आनंद झाला. म्हणले म्हातारे उरक म्हटले लवकर आरती. लव ती विक्रार आरती चालू झाली. आणि आरती चालू झाली ती असं घन 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 बघ अरुण मामा असं घंटा वाजायला लागलं. त्याला असं वाटतं कधी म्हातारी जाईल, हा असा कधी म्हातारी जाईन, कधी घंटा मी काढतो. बराच वैन झाली, बराच आरती वगैरे झाली. म्हातारी आजी बाहेर निघून गेली. पण ही बुटका असल्यामुळे त्याच्या हाताला काय घंटा, उड्या मारायचं, उड्या मारू मारू थकलं. शेवटी वैतागलं, शिवपिंडीवरती चढलं. महादेवावरतून प्रसन्न झाले. म्हटले असे एवढा भोळा बघताय म्हटले माझा. अरे म्हटले तळेगावचे लोक, खळवडीचे लोक माझ्या मंदिरात समोरून जातात. म्हटले लांबूनच हार वाजवतात, लांबूनच दर्शन घेतात म्हटले माझं. पण असा भोळा बघताय म्हटले याला मोकळा कसा सोडायचा. म्हटले याला मोक्षच देऊन टाकायचा. चोरे पिंडी दिला पाव तेने हरुषला देव, तेने हरुषला देव, तेने हरुषला देव. चोरपिंडी दिला पाव तेने हरुषला देव, हरुषला देव, तेने हरुषला देव. चोरे पिंडी दिला पाय, आहे का नाही. निघाले बघा महाराज भगवान शिवजी निघाले. पार्वती माता आडे झाले. म्हटले का हो कुठे निघाले. म्हटले अगं मृत्यू लोकात निघालो. कशाला. म्हटले माझं एक भक्त आहे म्हटले, त्याला दर्शन द्यायला चाललोय. म्हटले पार्वती साहेबांनी ध्यान लावून बघितलं. म्हटले वा हा तर चोर आहे. म्हटले आणि चोराला तुम्ही दर्शन द्यायला निघाले. नाही म्हटले पार्वती लई भक्त बघितले. म्हटले पण याच्यासारखा भक्त नाही. म्हटले लोक जवळचं स्वतः जवळचं असलं नसलेलं काय श्रावण सोमवारच्या निमित्त मला तेल वाहतात, मूग वाहतात, तीळ वाहतात, जे काय रूट असेल ते सगळं वाहतात. म्हटले पण स्वतःला कधी वाहत नाही, उलट माझ्याकडून मागून घेतात. म्हटले पण असा देव आहे म्हटले, याला भक्त आहे म्हटले, याला मोकळं कसा सोडायचं. म्हटले याला काहीतरी दिलंच पाहिजे. म्हटले जा म्हटले पण जास्त काय वादन मागल एवढे देऊ, एकच वरदान हा एवढं ऐकतो. म्हटले तुझं. आले भगवान शिवजी आले. खाली आल्याच्या नंतर प्रगट झाले. येणे बघितलं भगवान शिवजी प्रगट झाल्याबरोबर ते पिंडीच्या खाली उतरलं. घाबरलं. घाबरल्याबरोबर महादेव म्हटले भक्ता लई भक्त बघितले म्हटले मी, पण तुझ्यासारखा भक्त पहिल्यांदाच बघितला. माग तुझे काय इच्छा आहे माग. म्हटले असं म्हटले बरोबर भक्त म्हणाला महादेवा खरंच भोळे हो तुम्ही. म्हटले अहो तुम्ही मला त्रिशूळ नाही मारायला पाहिजे. म्हटले मी तुमच्या पिंडीवरती पाय दिला उभं राहिलो. म्हटले तुम्ही मला त्रिशूळ नाही मारायला पाहिजे आणि तुम्ही मला वरदान मागायला होता. माग म्हटली इच्छा काय तुझी माग. म्हटले देवा मग मागायलाच लावते ना. म्हटले मला 3 वरदान द्या. कोणकोणते ऐका. म्हटले मला माझ्या आईला डोळे द्या, मला संतान द्या आणि माझ्या बायकोला काय करा धन द्या. म्हटले महादेव म्हटले तुला एवढे 3 वरदान देऊ शकत नाही. म्हटले देवा आईला जर डोळे दिले नाही तर आई नाराज होईल, बायकोला जर धन दिला नाही तर बायको घरात घेणार नाही. अरे तुझी तुला घरात घेणार नाही पण माझी मला कैलास होतून हाकलून दिली. म्हटले मागायचं तर एकच वरदान माग, 3 वरदान तुला मी देणार नाही. ठीक आहे म्हटले देवा एकच वरदान द्या. म्हटले पण वेगळं मागतो. म्हटले माग. मग त्याने मागितलं कसं माहिती का. मेरी माता सोने की महलों में देखे
पोता. काय म्हटला? मेरी माता सोने के मेलो में देखे पोता. भगवान शिवजी तथास्तु म्हटले, वर गेले. याला इतका आनंद झाला, उड्या मारत मारत घरी गेला. वरी गेल्याच्या नंतर पार्वती साहेबांनी विचारलं, म्हटले का हो दिलं का दर्शन? म्हटले हो. म्हटलं अगं पार्वती, बरं झालं, खरं सांगितलं तुम्हाला. त्याने मला 3-3 वरदान मागितले. म्हटले मग नाही दिले? म्हटले मी मग एकच वरदान दिलं. म्हटले कोणतं? म्हटले काय काय मागितलं त्याने? म्हटले बायकोला धन मागितलं, आईला डोळे मागितले, स्वतःला संतान मागितलं. म्हटले म्हणून मग तुम्ही नाही दिलं? म्हटले मग एकच वरदान दिलं. कोणतं? मेरी माता सोने के मेलो में देखे. पार्वती आई साहेबांनी तोंडच झोडून घेतलं. कशी भोळे हो म्हटले महादेवा तुम्ही. त्याने प्रथमदा स्वातंत्र्य 3 मागितले, तेव्हा तुम्ही त्याला नाही म्हटले, आणि आता त्याने 3घात 1 मागितले. म्हटले कसं ग, मला कळलंच नाही. म्हटले म्हणजे मेरी माता म्हणजे त्याची आई. त्याच्या आईला काय द्यावे लागतील? डोळे द्यावे लागेल. मेरी माता सोन्याचा बायकोला काय द्यावं लागेल? महल द्यावा लागेल. आईला डोळे द्यावं लागेल, आणि याला मुलगा द्यावा लागेल. तेव्हा आजीला नातू भेटेल. म्हणजे अरे अरे रे, माझ्या लक्षातच नाही आलं ग. म्हटले म्हणजे इतके कसे बळ आहे? सारे जग का हे रखवाला, मेरा बोला हे जग से निराला. है का नाही? एक चोर कड़ा शिव मंदिर में, पापता उसके अंदर, घंटा आया उसे नजर, जोता शिवजी के ऊपर, वहा प्रगट हुआ डमरूवाला. असा महादेव भोळा देव म्हटले, सगळ्यांवरती काय करणारे? कृपा करणारा देव म्हटले. मला सांगा, ज्यावेळी सागरामधून विष बाहेर निघालं, विष कोणी घेतलं? महादेव. कोणी घेतलं? महादेवाने घेतलं. चॅप्टर लोक घेत नाही, आहे का नाही बघा. पण महादेव कसा आहे? सेवा कमी घेतो पण फळ मात्र जास्त देतो. तसे बाकीचे देव कसे चॅप्टर आहे महाराज, सेवा जास्त घेतात पण फळ मात्र कमी देतात, लवकर देतच नाही बघा महाराज. पण महादेव कसा आहे म्हटले, साध्या बेलाने फुलाले पानाने प्रसन्न होणार देवी. सेवा कमी देतो, फळ मात्र जास्त देतो. असा असणारा भोळा देवाचे आम्ही भजन केलं. म्हटले नाथ बाबा भजन केल्याने काय केलं? म्हटले आमचे वाचा कशी? म्हटले वाचे वदता शिवनाम, तया नबादी क्रोध काम. आहे का नाही? आम्ही त्या भगवान शंकरच नामचिंतन मुखाने केलं. म्हटले आणि मुखाने केल्या कारणानं आम्हाला काम क्रोधाची बाधा होणार नाही. ही जी शेडवी करत नाही महाराज, हे फार मोठे काम, क्रोध, मदमत्सर आणि अहंकार, ही 6 विकाराने आपल्याला काय घातलंय? आळा घातलाय महाराज, फेरा घातलाय बघा महाराज. मग याच्यातून जर आपल्याला मुक्तत्व व्हायची असेल तर काय करावं लागतं अभंगाच्या? धर्मार्थ वाचे वरता शिव वाचे वरता शिव हे वाचे वदता शिव
वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. मग ते भगवान शंकराचं नामस्मरण आम्ही आमच्या वाणीने केलं. कोणी केलं? आमच्या मुखाने केलं. पण आपण करतो का? आपली वाचा कशी आहे? अनंत वाचार. हा, बरळण्या देवाला देव भेटतो का? नाही. आपली वाचा बरळती बघा महाराज. काय होते, सकाळी सकाळी एखादा जण देवपूजाला बसला, देवपूजा बसल्याच्या नंतर देवाला आंघोळ वगैरे घालतो, गंधगुळी हातामध्ये घेतो. गंधगुळी हातामध्ये घेतली का त्याचं कुटळ चालू होतं. काय करावं पांडना भावकीनं पण आपल्याला उघडून खाल्लं, आहे का नाही? पार उघडून खाल्लं, माझ्या पार गळ्या पुस्तर आलं, आहे का नाही? पार शेंडीवरनं पाणी गेलं. असू द्या, शेवटी पण भावकीनं लईच नादी लागावं तर दंडात ताकद नाही, आपल्या मनगटात बळ राहिलं नाही, आहे का नाही? असू द्या, शेवटी बघा, या कानाने ऐकायचं, या कानानं सोडून द्यायचं. शेवटी पण भावकीनं पोटावं मारावं, पाठीवं मारावं, पोटावं मारू नये. लईच नादी लागावं तर बरगाड्या मोडतील आपल्या, आहे का नाही? एवढं कुठं कुस्तूर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे ना महाराज. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. मला सांगा, तुम्ही कमी कीर्तन ऐकले असेल का बसलेल्या पैकी? दररोज कीर्तने बघा महाराज. इंस्टाला कीर्तने, फेसबुकला कीर्तने, जी टॉकीजला कीर्तन, शेमोरला कीर्तन, जन्माला कीर्तने, मेल्यानंतर कीर्तन, 10व्याला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, सगळीकच कीर्तन आहे बघा महाराज, आहे का नाही? आपल्या अरुंदाचं कीर्तन होतं नाही का, लाडका कीर्तनकारामध्ये सगळीकच कीर्तन आहे. पण कीर्तन ऐकत असताना तुमच्यामध्ये बदल झाला का? नुसतं कीर्तन ऐकायला मत नाही ना, बदल झाला पाहिजे, रिझल्ट. मग नुसतं कीर्तन जन्म आला याला नुसतं, हा बाकीचं तुम्हीच म्हणा. विठ्ठल आपल्यात बदल होतो, पण कवर माहिती का? जोवर कीर्तन चालू आहे ना तोवर म्हणतो वय वय वय, खरंय खरंय बरं. हा, आता व्यसन करायचं सोडून द्यायचं, आहे का नाही? जोवर कीर्तन चालू आहे बरं तवर काय म्हणायचं? आता व्यसन करायचं सोडून द्यायचं. एकदा का मंडपाच्या बाहेर पडली, हातावर घ्यायची गायच्या. तंबाखू घेतल्याच्या नंतर वैर लई लांबून लांबून महाराज येतात, आहे का नाही? सोमवारच्या निमित्तानं निवडून महाराज आणला होता. तंबाखूवाडी निवडतात अशी, आहे का नाही? लईच बारकी होतं, पण लईच झपकीत होतं र, आहे का नाही? असं चालू राहतं बघा महाराज. मग ते म्हणतात, अरे तिने आताच सांगितलं व्यसन करू नका, व्यसन करू नका. सांगतच असत्यात, तिने पण नीट वागा म्हटल्यावर आपण पण नीट वागल्यावर तिने कोणाला सांगावं नीट वागा म्हणून? नीट वागणारी संख्या जास्त आहे म्हणून शहाण्यांना माने म्हटलं, आहे का? नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश, आयुष्याचा नका करू नाश. आता तरी अति उपदेश नका करू नाश, आयुष्याचा नका करू नाश, आयुष्याचा. आता तरी पुढे अति उपदेश नका करू नाश, आयुष्याचा नका करू नाश, आयुष्याचा, आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मला सांगा, तिसरा सोमवार आहे हा. आता एकच श्रावण सोमवार राहिला, आहे का नाही? श्रावण महिना असं बोलता बोलता निघून गेला. मग एवढे कीर्तन ऐकले, एखादा का वायना माळकडी झाला पाहिजे ना एखाद्या कीर्तनातून वायना का? मग नुसते गावातले सप्त्या काय पंक्ती हाण्यासाठीचे काय का नुसतं चपात्या चुराळ्यासाठीचे? बदल झाला पाहिजे महाराज माणसामध्ये, आहे का नाही? बघा, तरुण मुलांनी विशेषतः व्यसन करायला सोडून दिलं पाहिजे. का? मावळे कसे होते बघा महाराज, उसाची मुळी हाताना पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे, अशी वजनदार मावळे होते बघा महाराज. आणि आताची मावळे बाजीना तानाजी मुळी धरली तर हाताने पिळायची बघा महाराज. आणि आताच्या पोरानं एखादा ऊस घेतला टिपरू, ती गुडघ्यावर मारायला गेली, ती गुडघ्याची वाटी सरकली खटक्यानं. वजनदार माणसं पाहिजे बघा माणसाने, आहे का नाही? छत्रपती शिवाजी महाराज मावळे कसे होते? वजनदार मावळे होते. व्यसनकडे टाळलं पाहिजे. वाचे वदता शिवनाम, याच्यावर आपला विषय चालू होता. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. जसं आजी एखादं औषध अनेक आजारावर चालतं, तसं आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक विकाराचं नाश कोण करतं? भगवंताचं भजन करतं. बरं, मग आमची आजी ना तुमच्याकडून गोळ्या नेल्या का तिला बरं वाटतं, ती लगेच भाकर जाते. गोळ्या नाही नेल्या का तिला भाकर जात नाही. आता तिनं मला येतानाच सांगेल, येताना गोळ्या घेऊन ये.
जर नाही नेल्या गोळ्या तर संध्याकाळी जेवणार नाही. जसं एखादं औषध अनेक आजारावरती चालतं ना, तसं आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक विकाराचा नाश कोण करतं? भगवंताचं नामस्मरण करतं. कसं करतं ऐका. एका गावामध्ये एक डॉक्टर होता, बरं, खूप शिकलेला होता. शिकलेला होता म्हणजे शिकलेला अडाणी होता बरा, पण शिकलेला नव्हता, काहीच हाताखाली काही शिकलेलं वगैरे नव्हता. त्याने काय केलं होतं माहिती करा, त्याला फार्मशी केली होती. फार्मशी फार्मशी नव्हती, काय होतं त्याच्याकडे? फार्मशी होते. अशा म्हशी माग हिंडू 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 वड्या वड्यानं त्याने आयुर्वेदिक औषध गोळा करायचा. ती जडीगोटी काय करायचा, ज्याला आजार आहे ना त्याला तो द्यायचा. आणि त्याचा गुण बऱ्याबऱ्यांना गुण यायचा बघा महाराज. काही काहींचा गुण लवकर येतो माणसाला, आहे का नाही? त्याचा गुण लवकर यायचा. मग तो काय करायचा, इतका दवाखाना चालायचा, इतका दवाखाना चालायचा अरुण मामा. त्याने त्याच्या हाताखाली कम्प्युटर ठेवला. कशाला? कंपाऊंडर काम करायला कंपाऊंडर ठेवला बघा महाराज. मग ठेवल्याच्या नंतर त्या कंपाऊंडरनं बघितलं, अरे याच्या खाली हातात खाली राबण्यापेक्षा आपणच आपला दवाखाना टाकलेला कवाही चांगलंच नाही म्हटले. हा काय आपला पगार वाढवत नाही म्हटले. कवर याच्या हाताखाली राहायचं म्हटले, आपला आपला दवाखाना नवीन खोलू म्हटले. मग आला तळेगाव मध्ये, आला खळवडीमध्ये. आल्याच्या नंतर दवाखाना खोलला, उद्घाटन वगैरे झालं. उद्घाटन झाल्याच्या नंतर सांगितलं, आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर त्याने माझ्याकडे यायचं. ठीक आहे म्हटली. आता काय झालं, पहिलं गिरेक आले त्याच्याकडे, बरं, पोट साफ होत नव्हतं तिचं. आलं म्हटले, डॉक्टर साहेब असा असा त्रास म्हटले मला, माझं काय पोट वगैरे साफ होत नाही म्हटले. डॉक्टर साहेब म्हटले, हे औषध घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ तुमचं पोट बरं होऊन जाईल म्हटले. त्याने औषध वगैरे घेतलं, त्याला फरक पडला. ज्याला फरक पडला तो गावचा नारद मुनी होता. त्याने अख्ख्या गावात सांगितलं, आपल्या गावात कोण आलंय? आयुर्वेदिक डॉक्टर आले. कुठल्याही प्रकारचा आजार असतो तुमचा आजार बरा केला जातो म्हटले. ठीक आहे म्हटले. बघा महाराज, रस्त्याने जात असताना त्याला एक कुंभार दादा भेटला. कुंभाराच्या तोंडावरती काय वाजले होते? 12 वाजले होते. त्या 12 वाजणाऱ्या कुंभाराने विचार, अरे कुंभारा काय झालं म्हटले. अरे काय सांगू म्हटले, तुला माझा धंदा बसलाय म्हटले, माझं गाढव हरवलंय म्हटले. आहे का नाही? गाढव हरल्या कारणानं मला माती आणता येत नाही, मडके घडवता येत नाही म्हटले. आता खायचं तरी काय म्हटले. म्या म्हटले, एक काम कर म्हटले, आपल्या गावामध्ये कोण आलाय? डॉक्टर आलाय म्हणजे डॉक्टरकडे जाय, तुझा समस्या दूर होईल म्हटले. आला डॉक्टरकडे. कुंभारही वैतागलेलं होतं. आला डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब असा असा प्रश्न आहे म्हटले, माझा गाढव हरवलंय, माझा काय गाढव धंदा बसलाय म्हटले. डॉक्टरने सुद्धा मागला पुढला विचार केला नाही. बरं, डॉक्टर म्हटले, औषध घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ तुमचं गाढव सापडून जाईल. त्याने औषध घेतलं. औषध घेतल्याबरोबर त्याला असे जुलाब लागले, असे जुलाब लागले. घे लोटके जाय डोंगराच्या काठीवर, घे लोटके जाय डोंगराच्या काठीवर. पार चढ उतार करू करू त्याच्या मांड्या दुखायला लागल्या. त्याने विचार केला, बाबा एवढा डोंगर चढ उतरू त्याच्यापेक्षा आपण डोंगरावर बसलेलं बरं. 15 मिनिटं बसल्याबरोबर, बरं का माऊली दादा, 15 मिनिटं वर बसला. 15 मिनिटं बसल्याबरोबर त्या डोंगराच्या पुढे त्याचं गाढव चरत चरत आलं. तो म्हणतो कसा, डॉक्टर साहेब औषधाचा त्रास झाला पण डॉक्टरचा गुण मात्र आला बर का. आला बर का. आता त्याच बघा महाराज, नगरचा राजा होता जो राणीला सांभाळत नव्हता. राणी खूप दुःखाने त्रास झाली होती. राणी म्हटली, आता जगण्यात काही मजा राहिली नाही म्हटली माझ्या, आता मला काय करायचंय? फाशीच घेते म्हटली, आत्महत्याच करून टाकते म्हटले. का? राजा मला सांभाळत नाही म्हटले, जगण्यात काही तथ्यच राहिले नाही. तिला कुंभाराची गाठ पडली. म्हणलं, का राणी साहेब पुढे चालली? म्हणजे चालली मारायला. म्हणले, का बरं? तुला माझं टेन्शन का सांगू म्हटले मी तुला. अहो म्हणले, सांगा त्या करी. म्हटलं, असा असा प्रश्न आहे. एक काम करा ना म्हटले, आपल्या गावामध्ये डॉक्टर आलाय, त्या डॉक्टरकडे जा म्हटले, तुमचं टेन्शन दूर होईल म्हटले. आता राणी वैतागलेली होती. राणीने डॉक्टरला बोलवलं. म्हणजे डॉक्टर साहेब असा असा प्रश्न आहे म्हटले, राजा काय मला सांभाळत नाही म्हटले. राजाने काय केलं? सांभाळत नाही म्हटले महाराज. डॉक्टरने मागला पुढला विचार केला, औषधाच्या पुढे दिले, औषध घ्या तुम्हाला बरं वाटेल म्हटलं. औषध घेतल्याबरोबर राणी सुद्धा जुलाबच लागली बघा महाराज, आहे का नाही? राणीला जुलाब लागल्याबरोबर राणीची तब्येत अशी वीक झाली, नाक दाबला का जीव जाईल अशी तिची अवस्था झाली. अवस्था झाल्याबरोबर अख्ख्या नगरामध्ये बातमी पसरली, राजा राणीला सांभाळत नाही, राजा राणीला सांभाळत नाही. राजाच्या कानावरती बातमी पडली. राजाला कळून चुकलं, आता आपल्या खुर्चीला काय म्हटले, धोका आहे, आपली खुर्ची जाणार. राजा गेला, राणीला घेऊन सही सलामत महलामध्ये आला. राणी ज्यावेळेस महलामध्ये पाय टाकला त्यावेळेस राणी म्हणती कशी, डॉक्टर साहेब औषधाचा त्रास झाला पण गुण मात्र आला बर का. आता त्याच नगरच्या राजावरती दुसऱ्या राजाने आक्रमण करायचं ठरवलं. आक्रमण करायचं ठरवलं. राजाला करून चुकलं, आपलं सैन्य कमी आहे, आपलं सैन्य या सैन्यापुढे टिकणार, आपलं राज्य जाणार. आता काय करावं? डॉक्टर राणी म्हटले, काय काळजी करू नका, डॉक्टरला बोलवा. डॉक्टरला बोलवलं. म्हटले, असा असा प्रश्न आहे म्हटले, काहीतरी करा म्हटले. सैन्य किती आहे तुमचं? सैन्य तेवढ्या पुढे तयार करावं लागेल आपल्याला. तेवढ्या पुढे तयार केला बघा महाराज. प्रत्येक सैनिकाला पुढे दिली. सैनिकाने
औषध घेतल्याबरोबर घे लोटे की जाय गंगेच्या काठेवर, घे लोटे की जाय गंगेच्या काठेवर. पलीकडे सैनिकाने बघितलं, म्हटले अरे यांच्या अंगामध्ये तर काय काय सैनिकाचे पोशाख आहे म्हटले, यांच्या हातात भाले पाहिजे, तलवार पाहिजे म्हटले, पण ही काय घेऊन फिरताय, लोटा घेऊन फिरताय म्हटले. नक्कीच यांच्या गावामध्ये साथीचा रोग आला म्हटले, जसा करोना आला होता ना तसा रोग आलाय म्हटले. आपण जर तिकडे गेलो तर आपल्याला सुद्धा लागन, त्याच्यापेक्षा आपण इकडे जरी दुसरे घेतलेलं बरं, तिकडे जायलाच नको. जसं एखादं औषध अनेक आजारावरती चालतं, तशा माझ्या भगवान शंकरचं नाव आपल्या जीवनातील येणाऱ्या अनेक विकाराचा नाश कोण करतं, भगवान शंकरच करतो. मग आपण सुद्धा करायचं भजन एकदा मोठ्या प्रमाणे करा बरं हातवर. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. घ्या हात खाली. आहे का नाही, खूप गोड भजन केलं बघ तुम्ही सर्वांनी, आहे का नाही. पार सूर्यफुलावानी माना खाली टाकले होते, गुलाबासारखे फुलं उमगले, आहे का नाही. टाळी वाजवले, 74,000 नाड्याचा पेशर पडले व आनंद होतो मार, टाळी वाजवली, आहे का नाही. असं भगवान शंकरचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय होतं, आपल्याला बाधा होणार नाही. वाचे वदता शिवनाम तया नबादी क्रोध काम विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, विडोबार
टाळी वाजवा भजन कुमार कुमारी हरि जय 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 गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी हरि जय 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 गोपाल कुमारी हरि गोपाल कुमारी टाळ भगवत टाळी भजन केलं एवढ्या हारापुढं आपले हारच झाले. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. भगवान शंकराचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्याला काम पदाची बाधा होणार नाही. धर्म अर्थ काम मोक्ष. बघा माणसाने देशासाठी धर्मासाठी एकत्र आलं पाहिजे आहे का नाही. देव देश आणि धर्मासाठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज कसे होते बघा, ज्यांच्यामुळे आपण आज या ठिकाणी कीर्तन ऐकतो. गळ्यामध्ये टाळ, गळ्यामध्ये माळ, कपाळावरती बाईच्या पदर, कपाळावरती बुक्का, कपाळावरती कुंकू, दारातली तुळस, मंदिरावरचा कळस ज्यांच्यामुळे शिल्लक असेल ते कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आहे की नाही. बघा महाराज मग छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? 4 पुरुषार्थ कोणी जिंकले? छत्रपती शिवाजी महाराज. कोणी कोणी? धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थ विजय कोणी मिळवला? छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवला. महाराज म्हणून तर जग म्हणतंय माझे जाऊने माझ्या राजाचं नाव
छत्रपती शिवाजी महाराज युद्धाला जात असताना एकच नावाचा गजर करे कोणाचा हर हर महादेव. भगवान शंकराला स्मरून छत्रपती शिवाजी महाराज युद्धाला जायचे आणि प्रत्येक युद्धामध्ये यश प्राप्त करायचे. का? भक्त कोणाचे होते? भगवान शंकराचे होते. अरे वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरावरती भगवान शिवपिंडीवरती काय केलं हो? रक्ताचा अभिषेक केला छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांनी काय जिंकलं? धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. हाय का नाही महाराज? देशासाठी धर्मासाठी एकत्र आलं पाहिजे. भारतासारखी संस्कृती कुठं नाही बघा महाराज. हाय की नाही? भारत माता की. आपल्या भारत देशाला काय म्हणतो आपण? आई म्हणतो. असं कधी ऐकलंय का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका ऐकलंय का? नाही. पण भारत देशाला काय म्हणतो आपण? आई म्हणतो. जगाडाल डाल तुझ तोडे चिडिया करती बटेरा ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा ओ ये धरती यहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. यहाँ हर दिन भारत मोहन है और राधा एक बार सूरज सबसे पहले आकर गाने बना देना ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा. जगडाल पर तोड़ी चिड़िया करती बटेरा ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा. वा वा, टाळी वाजवा बरं. आपला भारत देशासारखा देश नाही महाराज. भारतासारखी संस्कृती नाही. का? भारतासारखं संस्कार नाही. या देशामध्ये काय काय संस्कृती आहे, संस्कार आहे. आणि संस्कृती आहे, संस्कार आहे आणि संस्कृती आहे देशामध्ये. त्याचं नाव आहे हिंदुस्थानी. अन्य देशामध्ये पाहायला भेटत नाही. भारत देश हमारा भारत देश कसा आहे आपला? माता म्हणतो आपण भारत देशाला, आई म्हणतो. देव देश धर्म करता आपण एकत्र आलं पाहिजे. आहे का नाही? देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार माला काय कुणाची भीती. ओ जिंदाबाद कटुनी मराव येतिया मानव जिंदाबाद कटुनी मराव येतिया मानव लढुनी मराव येतिया माला
नाही. खरोखर या जुन्या माणसाचं आपण आभार मानलं पाहिजे, ज्यांनी परंपरा चालू केली, वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला. पण आज विशेषतः धर्म जर कोणाच्या खांद्यावर असेल तर तरुणांच्या ऊन तरुण आज जागा हो, वारकरी संप्रदायाचा जागा हो. ऐका नाही महाराज, माणसाने जागा झालं पाहिजे. देव देशाचा धर्मासाठी एकत्र आलं पाहिजे. ऐक नाही, देव देश धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, आणि जो देव देश धर्मासाठी एकत्र येतो ना महाराज, तो नक्कीच या भारत देशामध्ये नाव करून जातो. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे, आपल्या भारत देशामध्ये जेवढे संत मंडळी जन्माला नाही आले म्हणते, तेवढे संत कुठे जन्माला आले? महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. भारत देशाचं नाव काय? महाराष्ट्र बघा महाराज. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय खऱ्याला किंमत आहे का? काय खऱ्याला किंमत राहिली नाही महाराज. खायला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं कटकरी, गरीबाची पाटली जोळी, आहे का नाही? उसाला आवी टोळी बघा महाराज. काय खऱ्याला किंमत नाही बघा महाराज, आहे का नाही? गुरुवारीचा बाजार असतो का नाही आपल्याकडं? गुरुवारचा बाजार असतो. तर गुरुवारच्या बाजारानिमित्त एक जण काय आला, माशा मारायची पावडर घेऊन आला. माशा मारा रुपयाची पावडर, 2 रुपयाला माशा मारायची पावडर, आहे का नाही? एक जणांनी घेतली, घरी गेला, म्हटलं अगं खूप माशा झाल्या म्हटली. ती पावडर आणली, आण बरं म्हटली. त्याने आणली बघा महाराज. त्याच्यात पावडर नव्हती, त्याच्यात लिहिलेलं होतं काय? उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने. काय करायला किंमत राहिली नाही बघा महाराज, आहे का नाही बघा महाराज. जनाबाईने तर रागाने अभंगात दिला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. झालाय महाराज, धुंद दरबार झाला. वारकरी संप्रदाय निवड भारतामध्येच नाही महाराज, दुबईमध्ये सुद्धा वारकरी संप्रदाय बघा महाराज, आहे का नाही? भव्य दिव्य असं राम मंदिर आहे दुबईमध्ये, आहे का नाही? त्याच दुबईमध्ये पिंगळा घालता होता गेल्या वर्षी बरं का बाबजी अण्णा. मग दुबईवरून खास महामंदिरी माग कीर्तन ऐकायला आलं. मग आपण काय दोन ते पिंगळा म्हणलं पाहिजे की नाही?
टाळ्या वाजल्या होकर जा तुम्ही बाबा टाळ्या वाजलं कोड प्रेरणा गायला आहे का नाही. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. आणि ज्याने भगवान शंकर नामस्मरण केलं त्याला कळी काळाचं विवरण नाही. त्याच्यावरती येणारा काळ त्याचं निवारण करण्याचा डमरूधारी बाबा असतो. एका जनार्दनी शिव निवारी करी काळाचा भेव असो. बोलण्याच्या वर्गामध्ये एखादा शब्द केला असेल तर मोठा अंतकरण माफ करा, नाहीतर चुकणं जीवाचा अस्वभाव आहे का नाही महाराज. एकदा चुकतो त्याला चूक म्हणतात, दोनदा चुकतो त्याला भूल म्हणतात, तीनदा चुकतो त्याला शैतान म्हणतात, आणि घडी घडी चुका करतो त्याला पाकिस्तान म्हणतात आहे का नाही. किती चुका केल्या तरी पोटामध्ये घालतो त्याला हिंदुस्थान म्हणतात. मग तुम्ही आम्ही हिंदुस्थानातले माणसं आहे, नका बोलण्याचा राग धरू मी माय मिले करू आहे का नाही. बघा महाराज बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल मोठ्या अंतकरण माफ करा. आज या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभली अशी गायनाचार्य मृदुंगाचार्य काळकरी श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर